नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, याआधी जे काय आपण बुद्धिमत्तेचे टॉपिक बघितले होते ते पूर्ण टॉपिक IMP आणि खूप महत्त्वाचे होते. प्रत्येक परीक्षेमध्ये त्या टॉपिकवर हा प्रश्न विचारला जाणार होता आणि त्याच टॉपिकला लागून जर आपला हा घड्याळ टॉपिक बघितला ना, या घड्याळ टॉपिक वर देखील प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन हा प्रश्न हमखास परीक्षेला विचारलेला असतो म्हणजे असतो. मग या टॉपिकवर कोणता प्रश्न विचारला जातो, कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, या सर्व गोष्टी एक IMP म्हटलं तर महत्त्वाचे आहेत. मग या टॉपिक मध्ये एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवल पर्यंत कोणत्याही टाईपचा जर प्रश्न विचारला ना, तर त्या प्रश्नाचं आपल्याला एक ॲनालिसिस किंवा उत्तर हे काढता आलं पाहिजे. मग हा टॉपिक का बरं महत्त्वाचा आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे काही मेन बुद्धिमत्ताचे जे काही टॉपिक आहेत, घड्याळ टॉपिक, दिनदर्शिका टॉपिक, वयवारी टॉपिक, हमखास प्रत्येक परीक्षेला 1 आणि 2 मार्क फिक्स म्हणजे फिक्स राहतात आणि हेच मार्क आपल्याला फिक्स करायचे राहतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हा टॉपिक परफेक्ट होतो ना, त्यावेळेस आपला हा पेपर 100चा नाही तर कमी होत जातो. म्हणजे प्रत्येक टॉपिकचा प्रश्न हा आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि त्याच्यावरचे जे काही परीक्षेला विचारले जाणारे मार्क आहे ते मार्क घ्यायचे. मग सर, आम्ही काही विद्यार्थ्यांची एक अडचण असते की सर घड्याळ टॉपिक हा पूर्ण येतो पण परीक्षेला थोडाफार आमचा चुकतो किंवा तिथं बसल्याच्या बाद या घड्याळ टॉपिक वरचेच प्रश्न चुकतात. मग याच्यासाठी काय करायचं, तर याच्यासाठी एकदम बेस्ट सोल्युशन तुमच्यासाठी, जेवढे तुमची काही कोणती जी सरळ सेवा असेल, वनरक्षक भरती असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा तुमची आर्मी भरती असेल, कोणतीही भरती असू द्या, स्पर्धा परीक्षामध्ये ज्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय ना, त्या परीक्षेचा PYQ चे जे काही मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये जे विचारलेले प्रश्न असताना त्या प्रश्नाचा सराव करायचा प्रत्येक टॉपिकवरचा, म्हणजे आपल्याला कोणत्याच टॉपिकची अडचण येणार नाही. ओके, असो. आता घड्याळ जर बघितलं ना, तर या घड्याळमध्ये बेसिक आपल्या घरामध्ये माहिती आहे की घड्याळ तुमच्या हातामध्ये पण असू शकतं. ते तुमच्या हातामधलं वगैरे घड्याळ जर बघितलं तर अशा पद्धतीने एक गोल घड्याळ असू शकतं, बरोबर. हा पूर्ण गोल असतो, काहीच्या तिरकोणी चौकोनी, पण ते आपल्या मापात नाही बसत. आपल्या परीक्षेच्या मापामध्ये हे गोल घड्याळ महत्वाचं आहे. मग ह्या गोल घड्याळ हा पूर्ण किती अंशाचा असतो, तर हा गोल घड्याळ हा पूर्ण 360 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 360. मग आता या 360 मध्ये जर मी बघितलं तर ह्या इथं आणि इथे, परत इथे इथे, इथं 12ची स्थिती आहे, इथं 6ची आहे, इथं 3ची आहे आणि इथं या ठिकाणी 9ची स्थिती. जर मी बघितलं तर ह्या 12 पासून जर मी इथं हा मध्यबिंदू आहे याच्यावरून ह्या 3 वर जर घेतला ना, तर मला एक दिसतोय काटकोन त्रिकोण. काय असतो? काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोण म्हणजे 12 पासून ते 3 पर्यंत, एक्झाम्पल इथं 1 आणि इथं 2, 12 नंतर 1 2 3, 3 तासामध्ये 90 अंशाचा कोन होतो. किती अंशाचा कोन होतो? 90 अंशाचा. सेम त्याच प्रकारे जर ह्या 3 पासून जर मी 6 पर्यंत बघितला तर इथे पण किती अंशाचा कोन होईल? हे 4, हे 5, या पण ठिकाणी 90 अंशाचा कोन होईल. किती अंशाचा कोन होईल? 90 अंशाचा कोन. मग हा 90 अंशाचा जर कोन बघितला, 3 पासून 6 पर्यंत 90 अंशाचा कोन होतो. याच घड्याळामध्ये जर ह्या 12 पासून 6 पर्यंत बघितला तर टोटल किती अंशाचा कोन होईल? 90 अधिक 90 180 अंशाचा कोन होईल. आता एक काय महत्वाचं आहे बघा, याच्यामध्ये कोणता टॉपिक महत्वाचा आहे, काय लक्ष आहे की या घड्याळामध्ये 3 काटे असतात. कोणकोणते 3 काटे? एक असतो मिनिट काटा, एक कोणता काटा असतो? मिनिट काटा. दुसरा काटा असतो तास काटा आणि तिसरा काटा असतो सेकंद काटा, बरोबर. सेकंद काटा. ह्या घड्याळामध्ये 3 काटे असतात. एक असतो मिनिट काटा, तास काटा आणि सेकंद काटा. आता हे जे काही घड्याळ आहे ना, हे घड्याळ, बरोबर,
उदाहरणामध्ये हे जे काही घड्याळ आहे, हे घड्याळ, ह्या घड्याळामध्ये इथे 12 वाजले समजा, या ठिकाणी 3, इथे 6 आणि इथे 9. जर तास काटा म्हटलं ना, तास काटा, तर याचा हा तास काटा समजा 12 वर आहे आणि मिनिट काटा इथं आहे आणि सेकंद काटा या ठिकाणी आहे. म्हणजे या घड्याळामध्ये किती वाजून किती मिनिट किती सेकंद झालेत, तर या घड्याळामध्ये 12 वाजून 15 मिनिटे आणि 30 सेकंद झालेले दिसतात. तास काटा छोटा असतो, त्याच्यापेक्षा मोठा मिनिट काटा, मिनिट काटापेक्षा मोठा सेकंद काटा. आता काय प्रश्न केला जातो की मिनिट काटा हा मिनिट काटा, कोणता काटा? मिनिट काटा एका तासाला किती अंश फिरतो? मिनिट काटा एका तासाला किती अंश फिरतो? उदाहरण सोपं आहे, पण ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. मी काय प्रश्न केला बघा की मिनिट काटा एका तासाला किती अंश फिरतो. उदाहरणामध्ये आता 12 वरच तास काटा आहे आणि 12 वरच मिनिट काटा आहे. मग जर ह्या 1 वाजवायचा असेल तर काय करावं लागेल माहितीये? या तास काट्याला जर 1 वर यायचा असेल तर हा जो काही तुमचा मिनिट काटा आहे ना, हा मिनिट काटा, या मिनिट काट्याला हा पूर्ण गोल फिरून परत 12 वर यावं लागेल. परत 12 वर, परत किती वर यावं लागेल? 12 वर यावं लागेल. किती वर यावं लागेल? 12 वर. म्हणजे हा तास काटा इथून इथपर्यंत जाण्यासाठी, तास काटा 30 अंश जाण्यासाठी मिनिट काट्याला पूर्ण गोल फिरावा लागतो. पूर्ण गोल म्हणजे किती अंशाचा आहे? 360. मग नेहमी लक्षात ठेवा, मिनिट काटा एका तासाला 360 अंश जातो. प्रश्न विचारला जातो परीक्षेला की मिनिट काटा एका तासाला किती अंश जातो किंवा किती अंशातून फिरतो, तर मिनिट काटा एका तासाला 360 अंशातून फिरतो. बरोबर? मग प्रश्न भरतीला विचारला जाईल, तो एका मिनिटाला किती अंश फिरतो? एका मिनिटाला किती अंश फिरतो? बरोबर. आता एका तासाला 360 अंश आहे, तर एका मिनिटाला किती फिरल? 1 तास म्हणजे 60 मिनिटाला 360 अंश, तर एका मिनिटाला किती अंश? करा. 360 गुणिले 1 भागिले 60, 0 0 कट, 6 6 36, तर मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश फिरतो. एका मिनिटाला किती अंश फिरतो? 6 अंश फिरतो. मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश फिरतो. समजला? आता याच पद्धतीमध्ये जर आपण दुसरं एक बघितलं की तास काटा आहे. दुसरा कोणता काटा आहे? तास काटा. आता मी जस्ट आताच उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. हे 12, हे 3, हे 6 आणि हे 9. इथे 1 वाजलाय, इथं 2 वाजणार आहेत. एका तासामध्ये जो तास काटा आहे, आता सध्याला हा तास काटा आणि मिनिट काटा दोघं पण इथंच आहे, एकाच आहे, 12 वरच आहे. मग 12 पासून जर 1 वाजेपर्यंत पूर्ण 1 तास होतो, म्हणजे तुमचा 12 वरून हा जो तास काटा आहे 1 वर आणायचा आहे. 1 वर आणायचा आहे याचा अर्थ तो एका तासामध्ये एवढा अंतर जातोय. एवढा अंतर, हे एवढा अंतर किती अंशाचं आहे एका तासामधलं? हे 30 अंशाचं अंतर आहे. हे 30 अंशाचं अंतर आहे. हे 30 त्यावेळेसच 90 अंश होईल 3 वाजेपर्यंत. मग तास काटा हा एका तासासाठी, कोणता काटा? तास काटा. तास काटा एका तासासाठी, 1 तास म्हणजे 60 मिनिटाला तो 30 अंश जातो. 12 वरून 1 वाजेपर्यंत म्हणजे किती अंश गेला? तो 30 अंश गेला. किती अंश? 30. 60 मिनिटाला तो 30 अंश जातो. तर मी प्रश्न काय विचारला? तो एका मिनिटाला किती अंश जाईल? एका मिनिटाला तो किती अंश जाईल? ओके, चला तिरकस गुणाकार करा. 30 गुणिले 1 भागिले 60. जर मी या दोघांना भाग दिला तर उत्तर बघा, 0 कट 0 कट,
3 एक 3, 3 दोन्ही 6, 1/2 म्हणजे अर्धा अंश. कोणता काटा? तास काटा हा एका तासाला 30 अंश जातो. तास काटा एका तासाला 30 अंश जातो आणि तास काटा एका मिनिटाला अर्धा अंश जातो. किती अंश जातो? अर्धा अंश. या दोन कन्सेप्ट लक्षात आल्या आणि या दोन कन्सेप्ट माहितीच पाहिजे. याच्याशिवाय तुम्हाला पुढचे जे काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह नाही होणार. हे खूप महत्वाचं आहे. हे बेसिक आहे, विचारलं जाणार आहे. आता आपण तास काट्याबद्दल बघितलं. सेम याच पद्धतीने जर मी बघितलं सेकंद काट्याबद्दल, सेकंद काट्याबद्दल बघा. आता सेकंद काट्याचं थोडं मोठं आहे. हा सेकंद काटा जर मी बघितला, या ठिकाणी 12, 6, 9 आणि या ठिकाणी 3 असतात. सेकंद काटा माहिती आहे का तुम्हाला? जर मी बघितलं ना सेकंद काटा, सेकंद इथं बघा 1 वाजलाय, इथं 2 आणि याच्यामध्ये जे असतात ना, याच्यामध्ये हा 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट आणि हा 5 मिनिट. मग या सेकंद काटा जो आहे ना, हा सेकंद काटा, ह्याला 1 मिनिट करायचंय. मिनिट काट्याला हे मिनिट काटा इथं आहे. सेकंद काटा आणि मिनिट काटा डॉट 12 वर आहे आणि हा मिनिट काटा मला ह्या 1 वर आणायचा आहे 12 वाजून 1 मिनिटाला. तर ह्या सेकंद काट्याला, हा जो सेकंद काटा आहे ना, या सेकंद काट्याला पूर्ण गोल फिरून 12 वर यावं लागतं एका मिनिटासाठी. किती मिनिटासाठी? एका मिनिटासाठी सेकंद काट्याला 360 अंशाचा गोल फिरावा लागतो एका मिनिटासाठी. मग 1 मिनिटासाठी जर सेकंद काटा 360 अंश फिरतोय तर 60 मिनिटासाठी तो किती फिरेल? हा IMP आहे. हा सेकंद काटा खूप महत्वाचा आहे. हा सेकंद काटा हा IMP आहे. कारण का मिनिट काटा आणि तास काटा सर्वांना माहिती आहे, पण सेकंद काट्यामध्ये भरपूर विद्यार्थी चुकताय. पण चुकायचं नसेल तर हे लक्षात ठेवा, सेकंद काटा हा एका मिनिटासाठी 360 अंश फिरतो. तर 60 मिनिटासाठी तो किती अंशातून फिरल? किती अंशातून? तिरकस गुणाकार 60 गुणिले 360 गुणाकार करा. हा इथला एक शून्य, पुढचा एक, हे 2 शून्य जशाच तसे. 6 6 36, 3 गेले, सायंत्रिक 18 अधिक 1 21, 21,600 अंशातून फिरेल. किती अंशातून फिरेल? 21,600 अंशातून. समजला? IMP. कारण का सेकंद काट्याबद्दल, मिनिट काटा आणि तास काट्याबद्दल सर्व व्यक्तींना माहिती आहे, पण जर जगावेगळं जर काही पाहिजे असेल तर या सेकंद काट्याबद्दल माहिती तुमच्याजवळ पाहिजे. आता हे झालं हे. ओके. आता जर सेम याच पद्धतीमध्ये जर मी एक तुम्हाला बघितलं ना, हे 3 काटे ना, हे 3 काटे मिनिट काटा आणि तास काटा कोणत्या तरी वेळेला एकमेकावर येतात. एकमेकावर काय म्हटलं मी की हा 12, 6, हे 9 आणि 3. मला सांगा, हा तुमचा तास काटा आहे आणि हा तुमचा मिनिट काटा आहे. हे दोन कोणत्या ना कोणत्या तासामध्ये एकमेकावर येतात. एकमेकावर किंवा तंतोतंत, एकमेकावर किंवा तंतोतंत याचा अर्थ 0 अंशाचा कोन. किती अंशाचा कोन? 0 अंशाचा कोन. बरोबर. आता यालाच आपण बघा 0 अंशाचा कोन, 0 अंशाचा कोन किंवा एकमेकावर तंतोतंत ते किती वेळा येतात? 0 अंशाचा कोन किंवा त्यालाच म्हणतात एकमेकावर तंतोतंत किती वेळा येतात. मग एका तासामध्ये 0 अंशाचा कोन किती वेळा होतो? तर नेहमी लक्षात ठेवा 1 वेळा होतो. 12 तासामध्ये किती वेळा होतो? तर 12 तासामध्ये 11 वेळा होतो. का होतो सर? हा का 1 कमी झाला? हे सर्व मी प्रूफ करून दाखवणार आहे. फक्त हा तक्ता पाठ ठेवा. आणि 24 तासामध्ये किती वेळा होतो? तर 24 तासामध्ये हा 22 वेळा होतो. ओके. किती वेळा होतो? 22 वेळा होतो. ओके. आणि इथं नेहमी लक्षात ठेवा कोणती स्थिती वजा करायची, हे खूप महत्वाचं आहे.
स्थिती वजा करणे, याच्यामध्ये 12 वाजण्याची स्थिती वजा करायची. किती वाजण्याची? 12. मी काय सांगितलं, 0° कोन हा 1 तासात 1 वेळा होतो, 12 तासात 11 वेळा होतो, 24 तासात 22 वेळा होतो. मग इथं 1 वेळा का बरं वजा झाला? की 12 वाजण्याच्या स्थितीला 11 ते 12 मध्ये, 11 ते 12 मध्ये 12लाच होतो, 12 ते 1 मध्ये पण 12ला होतो, म्हणून ती एक स्थिती वजा होते. म्हणजे एकाच तासात 2 वेळा होतो, म्हणून तो 11 वेळा आला. याचं तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण मी घेणार आहे, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा, आता 90° कोन, 90° कोनालाच आपण काटकोन हा शब्द देखील वापरला जातो. 90° कोनाला काय शब्द वापरला जातो? काटकोन. मग 90° कोन किंवा काटकोन हा 1 तासामध्ये किती वेळा होतो? तर नेहमी लक्षात ठेवा, 90° कोन किंवा काटकोन 1 तासामध्ये 2 वेळा होतो, 12 तासामध्ये 22 वेळा होतो आणि 24 तासामध्ये 44 वेळा होतो. ओके. कोणती स्थिती वजा? इथं 3 वाजण्याची व 9 वाजण्याची या 2 स्थिती वजा होतात. कोणकोणत्या? 3 वाजण्याची आणि 9 वाजण्याची. प्रश्न विचारला जातो, 90° कोन हा 1 तासामध्ये किती वेळा होतो? तर 2 वेळा होतो. 12 तासात किती वेळा होतो? 22 वेळा होतो. आणि 24 तासात किती वेळा होतो? 44 वेळा होतो. कोणती स्थिती वजा? 3 वाजण्याची आणि 9 वाजण्याची स्थिती आपण काय करतो? वजा करतो. आणि तिसरा जर कोन मी बघितला तर 180° कोन याला विरुद्ध कोन असे देखील म्हणतात. याला कोणता कोन म्हणतात? विरुद्ध कोन. या देखील याला 180° ऐवजी विरुद्ध कोन देखील हा शब्द वापरला जातो. मग 180° कोन किंवा विरुद्ध कोन हा 1 तासाला 1 वेळाच होतो, 12 तासामध्ये हा 11 वेळा होतो आणि 24 तासामध्ये हा 22 वेळा होतो. आणि इथे कोणती स्थिती वजा होते? तर 6 वाजण्याची स्थिती वजा होते. कोणती स्थिती? 6 वाजण्याची. हा तक्ता खूप महत्वाचा आहे. या तक्ता कमीत कमी 2 ते 3 वेळा लिहून काढा आणि हा तक्ता पूर्णपणे पाठ पाहिजे. हा जर तक्ता पाठ असेल ना, तर जो काही तुमचा बेसिकचा प्रश्न असेल किंवा अवघडचा प्रश्न असेल ना, हे सर्व प्रश्न यावरचे सॉल्व्ह होतील. आणि हे वजा का बरं करतात ना, हे वजा का बरं करतात, हे सर्व सोल्युशन मी तुम्हाला जो टाइप आपला हा येणार आहे ना, त्या टाइप मध्ये मी शिकवणार आहे. फक्त पहिल्यांदा हा तक्ता तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती पाहिजे, आणि जर माहिती नसेल तर यावर विचारलेला हा प्रश्न चुकतो आपला. पण प्रश्न चुकू द्यायचा नसेल तर हा तक्ता आपल्याला पाठ करणं खूप आवश्यक, म्हणजे खूप महत्वाचं आहे. कारण का याच तक्त्यामुळे आपल्याला मार्क भेटणार आहेत. समजला? हे जे काही बेसिक आहे हे बेसिक खूप गरजेचं आहे. आणि याच्यावर आता काही प्रश्न आहेत की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो, काय नाही वगैरे, हे जे काही गोष्टी आहेत ना, हे बेसिक घेतले आजच्या लेक्चरला. बरोबर? हे बेसिक घेतले इकडलं मी. पुढच्या लेक्चरमध्ये ना मी तुम्हाला याच्या पुढचं जे काय आहे ना ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचंय. म्हणजे तुम्हाला पण एक समजलं पाहिजे की घड्याळ या पार्टमध्ये आजचं लेक्चर बेसिकचं झालंय, त्याच्या पुढचं लेक्चर आपल्याला घड्याळ टॉपिकवर विचारलेले परीक्षेला प्रश्नावर लेक्चर घ्यायचंय. ओके, समजलं असेल? व्यवस्थित समजून घ्या, लिहून ठेवा, नोट्स बनवा आणि आपला रिझल्ट मिळवायचा आहे. ओके, एवढंच डोक्यात ठेवा की यावर्षी आपल्याला काही करून ना पोस्ट मिळवायचं आहे. आणि तुमचं जे तुम्ही ना, मी पाहतोय तुम्ही खूप मेहनत करताय, तुम्ही खूप मेहनती आहे, पण त्या मेहनतीला यश आणायचंय बाबा, हार मानायची नाहीये. शेवटपर्यंत लढ. 100% मी सांगतो तुला, तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. पण आपण या क्षेत्रामध्ये आलतो कशासाठी हे बघा. तुम्ही खूप मेहनत करताय रे, तुमच्याकडे एवढे आहे ना, एवढी क्षमता, तुमच्याकडे जी क्षमता आहे ना, ती क्षमता कोणत्याच व्यक्तीमध्ये नसू शकते. कारण का तुमचा अभ्यास किंवा त्या ठिकाणी बसणं, जीवाला मारणं, या सर्व गोष्टी एवढा त्याग तर कोणीच नाही करू शकत. पण हा त्याग थोड्या दिवसासाठी, कारण का आपल्याला आपलीच परिस्थिती सुधारावी लागते. आपली परिस्थिती कोणीच सुधारून देणार नाही.
त्याच्यामुळे तुलाच मेहनत करावी लागेल आणि तुलाच दिवस रात्र एक करावं लागेल आणि तुझे दिवस तुलाच बदलावे लागतील एवढं सांगतो आजच्या लेक्चर मधून. समजला? पुढच्या लेक्चर मधून आपण विचारलेले क्वेश्चन घेऊ. चलो, धन्यवाद.